एक मोठी बातमी आता पाहतोय। सांगलीच्या तासगाव तालुक्यात बलगडेवाडीमध्ये मतदान केंद्रांवर बहिष्कार घालण्यात आलेला आहे। मतदानावर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे। सौर ऊर्जा प्रकल्पासाठी वृक्षतोडीच्या विरोधात ग्रामस्थांनी हा बहिष्कार घातलाय। दुपारपर्यंत बलगवडेमध्ये मतदान झालं नाहीये। आमचा जो मतदानावर जो बहिष्कार आहे तो बहिष्कार पाठीमागे आम्ही लोकनियुक्त सरपंच हनुमंत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जी ग्रामसभा गावाने घेतलेली होती त्या गावाच्या ग्रामसभेत ठरले गेलं होतं की बाबांनो वृक्षतोडीच्या विरोधात जो सोलर प्लांट उभा राहिला त्याच्यावर तडजोड म्हणून उपोषणादरम्यान सगळ्यांनी येऊन आमचं सांगितलं होतं की जागा हस्तांतरण करून देतो म्हणून। आणि त्यावेळेला ठरलेला आमचा निर्णय होता। त्यासाठी आमचं बलगवडे गाव पूर्ण आत्तापर्यंत तरी बहिष्कारावर ठाम राहिले आणि इथून पुढे ठाम राहणार। तर आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही येऊन इथं सरकार प्रशासन लेवल असेल, कलेक्टर लेवलला असेल, तुमच्या शासन लेवलला आमचा या प्रोजेक्टला विरोध नाही। ही जी चुकीचं जी बातमी खालनं प्रशासनानं दिल्या या बलगवडे गावचा सोलर प्रोजेक्टला विरोध आहे। आमच्या गावाचा कुणाचा या प्रोजेक्टला विरोध नाही। फक्त विरोध काय, आम्हाला झाडं तोडून कुठलीही योजना आम्हाला राबवायची नाही। सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील बलगवडे या ग्रामस्थांनी मतदानावरती बहिष्कार टाकला आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानावरती या ठिकाणी बहिष्कार टाकण्यात आल्याचं पाहावयास मिळतं। आपण जर पाहिलं तर सकाळपासून या मतदान केंद्रावरती शुकशुकाट आहे। बलगवडेमधील हे मतदान केंद्र आहे। बलगवडे गावामध्ये असणाऱ्या वनीकरणातील 12,000 झाडांची तोड करण्यात आली होती। या बलगवडे ग्रामस्थांचा विरोध होता। 180 गट नंबर आणि 181 गट नंबर असे दोन गट नंबर आहेत। 181 गट नंबरमध्ये जी झाडं होती 12,000 झाडांची कत्तल या ठिकाणी करण्यात आली होती। या ग्रामस्थांचा असा आरोप होता की 181 गट नंबरपैकी याची झाडं न तोडता 180 मध्ये असणाऱ्या वनीकरणामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभा केला जावा, परंतु ज्या खाजगी कंपनीनं सौर ऊर्जा प्रकल्प हाती घेतला होता त्या कंपनीनं या ठिकाणी असणाऱ्या 12,000 झाडांची कत्तल करून या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्याचं काम जे आहे ते हाती घेतलं होतं। त्यामुळे या गावातील ग्रामस्थांचा या कंपनीला तीव्र विरोध होता, या वृक्षतोडीला विरोध होता, या सौर ऊर्जा प्रकल्पाला देखील विरोध होता। यापूर्वीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा इशारा या बलगवडेमध्ये ग्रामस्थांनी दिला होता। या अनुषंगाने या बलगवडे गावामध्ये ग्रामसभा देखील घेण्यात आली होती आणि या ग्रामसभेमध्ये हा एकमुखाने ठराव घेण्यात आला होता आणि त्यानुसार आता सकाळपासून येथील मतदानावरती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व गट आणि गणातील मतदान प्रक्रियेवरती बलगवडे ग्रामस्थांनी बहिष्कार टाकल्याचं पाहावयास मिळतं। कॅमेरामन सुजितसह स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, बलगवडे, सांगली।